टाटा कॅन्सर हॉस्पिटल इथे रुग्ण व नातेवाईक यांना अन्नदान आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना 20,000 वया शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजसेवक डॉक्टर राजेश मळवी यांचा वाढदिवस साजरा। ठाणे 10 जून वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळी येथे रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी स्वामी समर्थ संस्था ठाणे व बृहन्मुंबई पोलिसांच्या सहकार्याने समाजसेवक ठाणे भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त अन्नदान करून साजरा करण्यात आला। त्याचबरोबर ठाणे नौपाडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी 20,000 वया शैक्षणिक साहित्य ह्याचे वाटप ज्येष्ठ शिक्षक विश्वस्त सरस्वती मराठी शाळा सन्माननीय सुरेंद्र दिगे सरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तसेच वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आमदार संजयजी केळकर, खासदार नरेशजी मस्के, परिवहन सभापती विलास जोशी, भाजपा शहर अध्यक्ष संजयजी वाघुले, नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, जयेंद्र कोळी, नगरसेविका मोनाल पेन्से इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। त्याचबरोबर ब्राह्मण विद्यालयाचे विश्वस्त केदार जोशी यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला। सर्व मान्यवरांचे नगरसेविका सौ प्रतिभाताई मळवी आणि डॉक्टर राजेश मळवी यांनी विशेष आभार मानले। Happy birthday to you. Happy birthday dear sir. Happy birthday to you. शुभप्रिया करतोय सरस्वती विद्या मंदिर येथे जे ज्येष्ठ आपले सर आहेत सुरेंद्र दिगे सर यांच्या शुभ हस्ते आपण हे वयांचं वाटप करणार आहोत। एक मी पाहिलं की आपण जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा जे गरजू गरीब मुलं असतात त्यांची शैक्षणिक साहित्य घ्यायला खूप ओढाताण होते। आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते जमत नाही, तर एक छोटासा हातभार आपण लावतोय। त्या जोडीला आज सकाळी मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल इथे अन्नदानाचा कार्यक्रम केला। तिकडचे पेशंट त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी एक अन्नदानाचा कार्यक्रम केला। स्वामी समर्थ संस्था ठाणे आणि मुंबई पोलीस यांच्या वतीने दर शनिवारी तिथे अन्नदान केलं जातं आणि प्रत्येक वेळेस कोणीतरी डोनर असतो। तर आज खरंच वाढदिवसानिमित्त जे समाधान आहे असं समाधान कुठल्याही कामात नाही। तर मी आव्हान करू इच्छिन की ज्यांचे वाढदिवस येतील त्यांनी अन्नदान करावं आणि आज हा वया वाटपांचा कार्यक्रम योग्य प्रकारे छान प्रकारे संपन्न झाला। त्यांच्या वाढदिवसाला माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा। यशाच्या शिखरावर त्यांची कमान अशीच उंच उंच जाऊ दे। बाहेर राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण 99% चालू असतो, त्यांची धडपड चालू असते। घरी आले तरी काय करावे, काय योजना, काय लिहू, काय शोधू असं विविध उपक्रम ते शोधतच असतात। आणि त्याचबरोबर घरी पूर्ण आई वडील आहेत, त्यांचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे ते श्रावण बाळ पुत्र आहेत आणि मुलांनाही अगदी आपुलकीने घरात म्हणजे वाटणारच नाही की ते बाहेर इतके ऍक्टिव्ह आहेत। घरी पण अगदी डाऊन टू अर्थ असतात, घर आणि बाहेर अगदी मनाने ते सांभाळत असतात आणि बाहेरही विविध उपक्रम अगदी अनोखे सुरू असतात। माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमची साथ कशी असते सरांना? माझी घरामध्ये पूर्ण साथ असते आणि बाहेर मी जरी नगरसेविका असते तरी विविध उपक्रम काय करायचे तेच ठरवतात आणि माझा त्याच्यामध्ये 20%च वाटा असतो। ते पूर्ण 80% तयारी करतात आणि नंतर मग मला ते दाखवतात की आपण असा उपक्रम हाती घेतलेला आणि मला ते नक्कीच पटतात आणि आम्ही दोघं मग साथीने जोडीने पुढे जातो। धन्यवाद।